श्री गुरुदेव, मी विद्या कालेकर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे थेट पूर्व विदर्भ उपपीठ नागपूर या दिंडीमधून. आपण पाहत आहात वसुंधरा पायी दिंडी 2024, जी निघाली आहे स्वस्वरूप संप्रदायाच्या पूर्व विदर्भ उपपीठ नागपूर येथील मोहगाव झिलपी येथून 13 सप्टेंबर 2024 रोजी. आज दिनांक 22/9/2024 आणि आज आहे या वसुंधरा पायी दिंडीचा 10वा दिवस. चला तर मग आपणही या वसुंधरा पायी दिंडीचा आजचा संपूर्ण प्रवास पाहूयात. आजची मंगलमय प्रभात झाली ती भक्तिमय वातावरणाने. गगनात तांबूसर रंगाची उधळण अन कोवळ्या सोनेरी रविराजाच्या किरणांनी प्रसन्न वातावरण सर्वत्र दिसून आले. पुरोहितांची, यजमानांची, यात्रिकींची, भाविक भक्तांची पुनश्च एकदा उत्सुकता शिगेला पोहोचत होती ती काकड आरतीसाठी. एकविरा मंदिर, हिवरा संगम, तालुका महागाव, जिल्हा यवतमाळ या ठिकाणी आज प्रातःकाळी काकड आरती संपन्न झाली. पुरोहितांद्वारे यजमानांच्या हस्ते अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या सिद्ध पादुकांचे षोडशोपचारे शास्त्रोक्त पद्धतीने पूजन करण्यात आले आणि ही पूजा करण्याचे सौभाग्य लाभले सौ कोमल आशिष कदम आणि श्री आशिष बाबाराव कदम या यजमानांना. त्यानंतर दुपारती संपन्न झाली.
परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्धपादुकांना रथामध्ये विराजमान करण्यात आले. सकाळच्या चहापानानंतर या वसुंधरा पायी दिंडीने नियोजित मार्गावर प्रस्थान केले. चरण न सोडी सर्वथा आण तुझी पंढरीनाथा. अगदी याचप्रमाणे आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींच्या सिद्धपादुकांसह सारेच यात्रिकी पायी यात्रा करत श्री क्षेत्र नाणेसधामकडे निघाले आहेत. दृढ निश्चय, दृढ निष्ठा, दृढ संकल्प आणि दृढ निस्सीम श्रद्धाभाव हा साराच भोळाभाव घेऊन ही मंडळी निघाली आहे. हात हातात घेऊन चालवणारे तुम्हीच, जिथे पाहावे तिथे दिसणारेही तुम्हीच, उत्तरही तुम्हीच, अर्थही तुम्हीच, संकल्पही तुम्हीच आणि या साऱ्याचं कारणही तुम्हीच. अशाच भावनेसह निघालेली ही यात्रिकी मंडळी भगव्या अष्टगंधाचा, आपल्या गुरूंच्या नावाचा टिळा, सद्गुरु कवच, गळ्यात शिष्य दीक्षा साधक दीक्षा माळा, मुखात परमपूज्य गुरुमाऊलींचे नाव, मनात गुरूंप्रती अपार श्रद्धाभाव, डोळ्यात त्यांच्या सगुण रूपातील भेटण्याची आस. बस अत्र तत्र अन सर्वत्र फक्त परमपूज्य गुरुमाऊलीच. सकाळही परमपूज्य गुरुमाऊलीमय आणि रात्रही परमपूज्य गुरुमाऊलीमयच. सकाळच्या प्रसन्न वातावरणात ही पायी दिंडी प्रवास करत आहे आणि ही वसुंधरा पायी दिंडी आता पोहोचली आहे
ती जिव्हाळा फार्म हाऊस, आंबोडा, तालुका महागाव, जिल्हा यवतमाळ या ठिकाणी सर्वच यात्रिकांसाठी आणि इतर भाविकांसाठीही अल्पोपहाराची उत्तम व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. याचे अन्नदाते आहेत श्री देवराज आत्माराम खरवडे. कित्येक किलोमीटरचा पायी प्रवास करायचा आहे, पण ऊर्जा, शक्ती, उत्साह यामध्ये जराही हिरमोड होताना दिसत नाहीये. आमचा भगवंत मनोहारी रथामध्ये आरूढ होऊन आमच्यासोबत निर्गुण स्वरूपात आहेच याची साक्ष प्रत्येक यात्रेकी देत आहे. ज्याने दिले चोच आता तोच बनेल सहारा, हाच ठेवून भरोसा सुरू केला प्रवास सारा. हीच दृढनिष्ठा अगदी प्रत्येक यात्रिकेच्या वतनी झळकतीये. हो, केवळ अन केवळ आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींच्या भेटीपर्यंत सामाजिक जाणीव जागृतीसाठी आणि निसर्ग रक्षणासाठी निघालेली ही सारीच यात्रिकी मंडळी एका सत्पुरुषाच्या विचाराने प्रेरित होते, प्रभावित होते आणि जनमानसात एक जणू चळवळच सुरू करते. पाहणाऱ्या प्रत्येकालाच आपली दखल घ्यायला भाग पाडते आणि आता तरी माणसा जागा तू हो रे, निसर्ग रक्षणाचा संकल्प तू कर रे असा निग्रह जनतेला करायला भाग पाडते. खरंच एवढे अफाट सामर्थ्य फक्त आणि फक्त सद्गुरूंमध्येच असू शकते. आणि पृथ्वी जेया क्षेमानुभगे स्थावर जंगमा, जेयाचे मी अमृते चंद्रमा निववी जग. श्री संत ज्ञानेश्वरांनी या प्रस्तुत ओव्यांमधून पृथ्वीच्या क्षमाशीलतेचा गौरव केला आहे. ही वसुंधरा माता आपल्याला काही एक कमी पडू देत नाही. युगा मागुनी चालली युगे ही देते वसुधा दान, मोल जाण मानवा तिचे तू ठेव जरासे भान. परंतु बुद्धीचे वरदान आणि विचार करण्याची दैवी शक्ती लाभलेल्या माणसाने स्वार्थासाठी निसर्गावर अनेक प्रयोग करून पर्यावरणाचे संतुलन बिघडवले आहे. पर्यावरणाच्या समतोलासाठी पर्यावरण संवर्धन ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे ते मूलभूत कर्तव्य आहे. अवेळी पडणारा पाऊस, न पडणारी अथवा कधी कधी अति पडणारी थंडी, उन्हाळ्यातील प्रचंड तापमान, वनस्पतींच्या जनुकांमध्ये होणारा बदल, अन्नधान्याच्या उत्पादनात होणारी घट, वाढत्या प्रदूषणामुळे रोगराईचे वाढते प्रमाण, भारताचे मुकुटमणी असणारा हिमालय सुद्धा वातावरणातील बदलांमुळे वितळू लागला आहे. त्याचा प्रतिकूल परिणाम केवळ एकट्या भारतालाच नाही तर त्याच्या शेजारील राष्ट्रांना सुद्धा भोगावा लागणार आहे. संपूर्ण मानवजातीचे भविष्यच आज अंधकारमय दिसत आहे आणि या विषयावरती आज सामाजिक पातळीवर जनजागृती होणे सुद्धा आवश्यक आहे. सर्व काही सरकार करेल ही भूमिका आपल्याला बदलणे गरजेचे आहे. जागतिक तापमान वाढीच्या भस्मासुराशी लढण्यासाठी ग्रामपंचायत ते संयुक्त राष्ट्रापर्यंत एकजुटीने प्रयत्न करण्याची गरज आहे. प्रत्येक व्यक्तीने स्वतःकडे पर्यावरणाचा त्राता म्हणूनच पाहिले पाहिजे. जिथे प्रश्न तिथेच उत्तर हा प्रकृतीचा नियम आहे. जिथे पिकते तिथे शेती आणि न पिकते तिथे झाडे या सूत्राचा अवलंब केला पाहिजे.
देवराईचे संरक्षण, सराई बंदी, कुऱ्हाड बंदी, प्लास्टिकला पर्याय म्हणून कापडी पिशव्यांचा वापर केला पाहिजे, अशा प्रकारचे पुरोगामी कार्यक्रम योग्य रीतीने राबवण्याची गरज आहे. आता वसुंधरा पायी दिंडी सतीश मंगल कार्यालयाजवळ महागाव, जिल्हा यवतमाळ या ठिकाणी महाप्रसादासाठी थांबली आहे. नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगी राया. पुरोहितांद्वारे यजमानांच्या हस्ते अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या सिद्धपादुकांचे षोडशोपचारे पूजन करण्यात आले आहे. स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगी
स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया आरती संपन्न झाली आणि दुपारच्या महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. अन्नदान करणाऱ्याच्या 21 पिढ्यांचा उद्धार होतो. अन्नदान सर्व दानात श्रेष्ठ दान आहे. अन्नदान प्राणदाना समान आहे आणि हेच अन्नदान करण्याचे सौभाग्य आज लाभले आहे श्री व सौ अनिता गोपालराव नागपुरे यांना. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता. अशा पद्धतीने आपण या वसुंधरा पायदिंडीचा आजच्या पहिल्या सत्राचा प्रवास पाहिला. चला तर मग आपण अल्पविश्रांतीनंतरचा या वसुंधरा पायदिंडीचा पुढचा प्रवास पाहूयात दुसऱ्या सत्रात. आपण पुन्हा भेटूयात दुसऱ्या सत्रात.